बिग बॉसमध्ये जेव्हा ती गेली तेव्हाच माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं की जान्हवी बिग बॉसच्या घरात आहे म्हटल्यावर आता काय करणार आहे ती बिग बॉसमध्ये जाऊन, असा मला प्रश्न पडला होता. पण मला असं एक खात्री होती की शी इज अ गुड गर्ल, चांगली मुलगी आहे ती, इमोशनल मुलगी आहे. सो आतमध्ये जाऊन ती छान गेम खेळेल, सगळ्या गोष्टी छान करेल. पण मागचा आठवडा पाहिला मी आणि मीच पूर्ण बिथरून गेलोय की अरे बापरे काय चाललंय तुझं. हो, जान्हवीला माझं तेवढं सजेशन आहे, तू ग्रुपमध्ये कोणत्याही राहा, कोणालाही कॉपी कर, तुमचा काही गेम प्लॅन असो, बोलताना आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, कशा शब्दात बोलतोय, ते शब्द जरा विचार करून वापर, एवढंच फक्त माझी इच्छा आहे. जान्हवी बाई, आपण खूप चांगले आहोत, आपण खूप चांगली मुलगी म्हणून माझ्यासमोर तरी प्रेझेंट झालेला आहात आणि खरंच तू खूप चांगली मुलगी आहेस. उगाच नको नादाला लागू कोणाचं आणि उगाच आपलं कोणावर पण ताशेरे ओढत नको जाऊस आणि उगाच काहीतरी एक लिमिट सोडून बोलायचा प्रयत्न करू नकोस. रागावर कंट्रोल ठेव थोडासा आणि छान खेळतीयस, छान खेळ. बिग बॉसला पण तू आवडतेस असं कळलंय मला, तू त्यांना फार बॉयफ्रेंड वगैरे करून घेतलंयस. सो ते चालू देते की काय चालते ते, काय टेन्शन नाही तिथं एवढं. पण पर्सनल सगळ्या लोकांचा मान ठेव तिथे आणि छान खेळ, जिंकशील तू ट्रॉफी अशी माझी तरी इच्छा आहे. नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5ची. आणि ह्या 2 आठवड्यात ना आपल्या सगळ्या सदस्यांनी प्रचंड कल्ला केला आहे आणि या कल्ल्यामध्ये किलर हे नाव मिळाले, ती म्हणजे आपली जान्हवी किल्लेकर. ठीक आहे. आणि हा 2 वर्ष नकळत कल्ला ज्याने सहन केला तो म्हणजे तिचा को ॲक्टर आणि आपण मित्र म्हणूया, म्हणजे आपला लाडका अभिनेता अमित रेकी, याच्याशी आपण आता गप्पा मारणार आहोत. हाय, कसं आहेस? तुझं मस्त, मी एकदम कडक आहे, मजेत आहे. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू. येस. तर तुझी मैत्रीण, म्हणजे सध्या सगळीकडे तिचंच नाव आहे असं म्हणायला हरकत नाही, जान्हवी, तर तिच्याबद्दल काय सांगशील? तू बिग बॉसमध्ये तिला बघतोयस. तिच्याबद्दल काय सांगू मी आता. मी बिग बॉसमध्ये जेव्हा ती गेली तेव्हाच माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं की जान्हवी बिग बॉसच्या घरात आहे म्हटल्यावर आता काय करणार आहे ती बिग बॉसमध्ये जाऊन, असा मला प्रश्न पडला होता. पण मला असं एक खात्री होती की शी इज अ गुड गर्ल, चांगली मुलगी आहे ती, इमोशनल मुलगी आहे. सो आतमध्ये जाऊन ती छान गेम खेळेल, सगळ्या गोष्टी छान करेल. पण मागचा आठवडा पाहिला मी आणि मीच पूर्ण बिथरून गेलोय की अरे बापरे काय चाललंय तुझं. जरा थांब, आवर घाल स्वतःला, काहीतरी वेगळ्याच झोनला चालली आहे. जान्हवी किल्लेकर सोडून जान्हवी किलर गर्ल जे काय चालू आहे तिचं, ते वेगळ्याच झोनला सध्या चालली आहे ती. सो माहीत नाही ती तिचा काही गेम प्लॅन आहे तो, की ती काही ठरवून गोष्टी करते. बट अगदीच रिअल लाईफमध्ये जान्हवी किल्लेकर ही अशी मुलगी नाही आहे जी आपण सगळेजण पाहतोय. ती आता ही जी इमेज तिने क्रिएट केली आहे बिग बॉसच्या घरात जाऊन, ती इमेज तिला लवकरात लवकर हील करावी लागेल आणि पुन्हा एक चांगली इमेज तिला बनवावी लागेल असं मला वाटतं. येस. ती जाणार आहे आतमध्ये ॲज अ मित्र. तुला काही कल्पना होती का, किंवा तुला ती म्हणजे तू काही सजेशन केलं होतंस का तिला, बाई जातीयस तर कसं आहे काय? कारण मागचे सीझन तू कुठेतरी बघितले असणारच, तर असं काही झालं होतं का? नाही, बिग बॉस हा गेम जो डिझाईन करतात ना, कलर्स मराठीची सगळी टीम जी असेल ती ब्रिलियंट टीम आहे आणि एवढी सिक्रेसी असते त्यांच्या सगळ्यांमध्ये की एकही नाव बाहेर फुटता कामा नये. कोणी कोणाच्या म्हणजे घरच्यांना पण अनेक वेळा सांगत नाहीत लोक लवकर. सो मला कळायचा प्रश्नच येत नाही. पण असं कुठून तरी काहीतरी लांबून असं यायचं की जान्हवी आहे काय बिग बॉसमध्ये, असू शकते कदाचित. मग विवेक आणि मी त्याच्यावर चर्चा करायचं, असेल का रे, नाही यार कळत नाही. पण एक नक्की शेवटपर्यंत आम्हाला क्लॅरिटी नव्हती की कोण असेल, जान्हवी खरंच आहे का आतमध्ये, हे काय माहिती नव्हतं मला. बट आतमध्ये गेल्यानंतर ज्या दिवशी मी प्रीमियर पाहायला खरंच आहे का, आणि ज्यावेळी तिची एंट्री झाली तेव्हा हे झालं की यस, शी इज इन द हाऊस. सो आता चला आपल्याला रोज बिग बॉस पाहिजे. आणि बिग बॉस जसं तू म्हणालीस, मी याच्या आधीचे सीझन्स काही फॉलो केलेले नाही आहेत. म्हणजे मी प्रोमोज वगैरे पाहायचो आणि मला जाम राग यायचा, याला काय भांडतायत हे लोक, काय एकमेकांवरती उगाच आपले ताशेरे ओढतायत, काय गेम आहे हा, उगा कल्ला सगळा राग यायचा मला. पण आता जेव्हा मी खरंच पूर्ण फॉलो करतोय तर आता असं होतंय की कधी आजचा एपिसोड येतो आणि कधी आजचा मी तंटा काय होतोय तो पाहतोय. आणि कधी बिग बॉसची जो मला खूप आवडणारा एपिसोड जो आहे तो म्हणजे भाऊचा धक्का, तो एपिसोडची तर मी म्हणजे असं आतुरतेने वाट बघत असतो की कधी रितेश देशमुख सर येतील आणि क्लास घेतील सगळ्यांचा. त्यामुळे आता जाम मजा येते मला गेम पाहायला. येस. तू जसा तिचा खूप छान मित्र आहेस,
तसे आताही जान्हवीचे काही मित्र मैत्रिणी अशा झालेल्या आहेत. तर तुला म्हणजे सर म्हणतायत की कुठेतरी ती निकीला कॉपी करते किंवा त्या टीमबद्दल एक थोडंसं निगेटिव्ह सगळीकडे चाललंय. तर तुला असं वाटतंय का ती कॉपी करते किंवा तिचे मित्र असतात म्हणून कदाचित जान्हवी अशी वागत असेल? खरं तर असं होऊ शकतं, कारण त्यांचा तो टीमचा गेम प्लॅन असू शकतो की आपण आपले जे मुद्दे आहेत ते अगदी परखडपणे मांडायचे आणि विचार करायचा नाही आपण काय. पण माझं तेच म्हणणं आहे पुन्हा की तुम्ही मुद्दे, जसं रितेश देशमुख म्हणतात, तुम्ही काही कोणत्याही लेवलला तुम्ही बोला, पण भाषा खूप महत्त्वाची. एक तर मराठी भाषेमध्ये जी धार आहे ना ती इतर कुठल्याही भाषेमध्ये नाही आहे. आणि शब्द काय असतात ना, शब्द एकदा आपण बोलून गेलो की ती मागं नाही घेऊ शकत. समजा एखादी कृती, हा कप पाडला मी, तर कदाचित तो उचलून ठेवू शकतो परत किंवा ते, पण शब्द एकदा मी फेकले, आता पण मी काहीतरी वेगळं बोलून गेलो इंटरव्ह्यूमध्ये, तर तुम्ही ते टाकणार बाहेर 100%. आणि मग महाराष्ट्राची सगळी जनता येणार की आम्ही तरी असं काय काय बोललं. त्यामुळे शब्द खूप जपून वापरणं गरजेचं आहे. त्यांच्या टीममध्ये कोणी, निक्की असो, जान्हवी असो, अरबाज असो, कोणी असो किंवा इतर कोणीही असो सदस्य, शब्द वापरताना फार सांभाळून वापरण्याची ती गोष्ट आहे. सो जान्हवीला माझं तेवढं सजेशन आहे, तू ग्रुपमध्ये कोणत्याही राहा, कोणालाही कॉपी कर, तुमचा काही गेम प्लॅन असो, बोलताना आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, कशा शब्दात बोलतोय, ते शब्द जरा विचार करून वापर, एवढंच फक्त माझी इच्छा आहे. आणि तू तर एकत्र काम केलेस तिच्याबरोबर, तर सेटवर होणाऱ्या काही मज्जा असेल की तिचं कुठेतरी एक निगेटिव्हच कॅरेक्टर आपल्याला देखील सिरियलमध्ये बघायला मिळालं आणि कुठेतरी तेच ती आतमध्ये घेऊन गेली आहे असं आपली चर्चा सुरू आहे आपल्या सगळ्यांमध्ये. तर तुला काय वाटतं की खरंच तिने असं काही तेच फॉलो केलं, काय वाटतं तुला? रिअल लाईफमध्ये ती अगदीच विलनच होती, म्हणजे तिने काय काय कांड केले ते सगळ्यांना माहितीच आहे, भाग्य दिले तुम्हाला मध्ये. पण ॲज अ जान्हवी किल्लेकर ती मुलगी अजिबात तशी नाही आहे. ती खोडकर आहे, ती इमोशनल आहे, ती भोळीसुद्धा आहे, म्हणजे पटकन एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणारी ती मुलगी आहे. ती स्ट्रॉंग पण तेवढीच आहे, इंडिपेंडंट आहे, ती सगळ्या गोष्टी आहेत. पण ही एवढी, म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आता ते सगळे महाराष्ट्राची जनता म्हणते की उद्धटपणाने जे बोलतीये, तशी मला ती जाणवली नाही कधी. सो मला असं वाटतं की कदाचित त्यांचं काहीतरी, आय डोंट नो, मी बिग बॉसला कधी आतमध्ये गेलेलो नाही आहे, तिथल्या काही गोष्टी माहिती नाही आहेत. त्यांनी तिला तसा गेम खेळायला सांगितला आहे, त्यांच्या टीममध्ये तसा प्लॅन ठरला आहे म्हणून ती तशी वागतीये की काय, ते आय डोंट नो. बट ऑब्व्हियसली असं केल्यानंतर सगळेजण म्हणणारच ना की तू व्हिलनची शेड घेऊन आतमध्ये गेली आहेस वगैरे वगैरे. सो म्हणून मला असं वाटतं की आपण जे ओरिजिनल आहोत, ओरिजिनल राहून घ्यायला पाहिजे. जसं सूरज चव्हाण खेळतोय, तो आहे तसा आहे, मला नाही कळत, तो सांगतो नाही कळत मला गेम, मला काय कळत नाही, मला सांगा बाथरूमचं दाल कसं उघलायचं, मला सांगा, नाही कळत. तो स्वभाव त्याचा, तो काही वेगळा आव आणून खेळत नाहीये. असं जर का तुम्ही स्वभाव मेंटेन ठेवून जर का गेम खेळलात आणि जर का तुम्ही काय म्हणतात, प्रत्येकाला धरून एक वेगळा गेम प्लॅन घेऊन सॉफ्टली जर गेलात तरी लोक तेवढेच प्रेम करणार आहेत तुम्हाला. तुम्हाला आरडाओरड करून दाखवण्याची गरजच नाही की आम्ही बघा किती भांडतो, आम्ही किती परखड होतो, आमच्यात किती ताकद आहे. त्यामुळे ती सिरियलमधलं घेऊन गेली की नाही मला माहीत नाही, पण अगदीच तिचा काहीतरी गेम प्लॅन असेल वेगळा, जो मला असं वाटतं कुठेतरी चुकीचा आहे. तो गेम प्लॅन तिने बदलायला पाहिजे. तू आत्ता म्हणालास की तू आत गेला नाही आहेस किंवा तुला जर बिग बॉसच्या घरात जायला मिळालं तर जान्हवी सोबत असशील आता ह्या 2 आठवडे, तिचं जो वातावरण आहे, ती जशी वागतीये, तर त्यामध्ये तू तिच्या सोबत असशील की काय करशील? नाही, मी तुम्हाला खरं सांगतो, जर मी आतमध्ये गेलो, मला हे बघा, परत मला माहीत नाही आत कसं जातात, काय होतं, काय प्रोसेस असते किंवा काय सांगून आतमध्ये पाठवलं जातं, हे मला काहीही माहीत नाही. पण जर का मला असंच रिअली जर का आतमध्ये आहे तसा ॲज इट इज जर पाठवलं तर मी सेल्फ गेम जास्त खेळेल. म्हणजे मी असं करणार नाही, जिथे जो चुकेल त्याला मी तिथे जागेवर बोलल्याशिवाय राहणार नाही अजिबात. मी टोमणे तरी मारेन, मी त्याला त्याच्या प्रत्येक वेळेस जाणीव तरी करून देईन. पण असं नाही होणार की कोणतरी ग्रुप आहे आणि तो स्ट्रॉंगली खेळतोय म्हणून मी त्यांच्यासोबत जाऊन मग मी पण तसा, असं काही नाही. जे चांगले खेळत आहेत किंवा मी माझा गेम जो आहे तो माझ्या पद्धतीने खेळेल. मी आता माहीत नाही, मी हे बाहेर बसून बोलणं फार सोपं आहे, आतमध्ये गेल्यावर काय असतं माहीत नाही. मी आतमध्ये गेल्यानंतर कदाचित फारच काहीतरी वेगळं खेळेन, सांगूच शकत नाही. सिच्युएशन्स काय आहेत, काय पद्धतीचं गोष्ट येते, काय पद्धतीचे कंटेस्टंट आहेत, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. पण आत्ता जर गेलो तर माहीत नाही, जर जान्हवीच्या समोर जायचं असेल तर मला आधी कापरच सुटेल की आता जी तिचं अवतार पाहून मला असं होतं की नाही आता नाही जाऊ शकत मी आतमध्ये, अवघड होईल माझं. आमची मैत्री एक तर तुटेल तरी, नाही तर अजून छान खुलेल तरी, काहीतरी होईल.
आता म्हणजे तू जान्हवीला काय सांगशील की बाबा कसं वाग, काय कर, किंवा काय वाटेल तुला तिला मेसेज द्यावा? जान्हवी बाई, आपण खूप चांगले आहोत. आपण खूप चांगली मुलगी म्हणून माझ्यासमोर तरी प्रेझेंट झालेला आहात आणि खरंच तू खूप चांगली मुलगी आहेस. उगाच नको नादाला लागू कोणाच्या आणि उगाच आपलं कोणावर पण ताशेरे ओढत नको जाऊस आणि उगाच काहीतरी एक लिमिट सोडून बोलायचा प्रयत्न करू नकोस. रागावर कंट्रोल ठेव थोडासा. आणि छान खेळतीयस, छान खेळ. बिग बॉसला पण तू आवडतेस असं कळलंय मला. तू त्यांना फार बॉयफ्रेंड वगैरे करून घेतलंयस. सो ते चालू देते की काय चालते ते, काय टेन्शन नाही तिथं एवढं. पण पर्सनल सगळ्या लोकांचा मान ठेव तिथे आणि छान खेळ. जिंकशील तू ट्रॉफी अशी माझी तरी इच्छा आहे की तुला बिग बॉसची ट्रॉफी हातात घेऊन बघणं माझी तरी इच्छा आहे. माझी खूप जवळची मैत्रीण असल्यानं. सो चांगलं खेळ, टिकून खेळ. काय म्हणतात ना त्याला, सेवाग व्हायचा प्रयत्न करू नको. राहुल द्रविड बनवून, सुनील गावस्कर बनवून जरा टिकून खेळायचा प्रयत्न कर टेस्ट मॅच सारखा. कारण 3 महिने त्या घरात सर्व्हाइव्ह करायचे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला आऊट नाही व्हायचे. सो ऑल द बेस्ट. येस. आणि आपल्या रसिक प्रेक्षकांना तू जाता जाता काय सांगशील आपल्या बिग बॉस बद्दल? काय सांगू मी त्यांना. सगळेजण पाहताय, रेटिंग तर कमाल आलेली आहे बिग बॉसची. मी पण पाहतोय रोज. तेच की बिग बॉसमध्ये अनेक वेळा बिग बॉस सुरू आल्यानंतर आपल्या घरात एक वेगळा बिग बॉस सुरू होतो. आपल्या घरात एक ऑलरेडी बिग बॉस असतो, आहे की नाही? आणि तो सगळ्यांनाच माहिती, जग जाहीर आहे कोण बिग बॉस असतो. त्या बिग बॉसपासून जरा सावध राहा. त्या बिग बॉसला जर का तो बिग बॉस पाहायची सवय असेल तर तुम्ही जास्त मदत पडू नका. आपली मस्तपैकी आपलं शांततेत पॅडी कांबळेंसारखा गेम खेळात तुम्ही शांततेमध्ये. जास्त काही रिॲक्ट करायला जाऊ नका, नाहीतर मग जान्हवी किल्लेकर आणि निकी तांबोळेसारखं काहीतरी तुम्हाला ऐकायला मिळू शकतं घरामध्ये. सो बिग बॉस हा गेम आहे, तो गेम पुरताच ठेवा. त्याचं इम्प्लिमेंटेशन घरामध्ये काही करू नका. घरामध्ये हसत खेळत छान जेवण वगैरे करत करत मस्त एकमेकांच्या सोबत लाडीगोडीने राहत तो बिग बॉस बघा. नाही तर उगाच तो माझा कंटेस्टंट आहे, हा माझा, मी त्याला सपोर्ट करतो, मी ह्याला सपोर्ट करतो, या नादात तुमच्या घरातलं वातावरण नको डिस्टर्ब व्हायला असं वाटतं. आणि येस, बिग बॉस हा गेम जरी तो असला तरी तो कुठेतरी आपल्या घरातला पण गेम आहे. आपण पण कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे माणूस म्हणून घरात राहत असताना, की आपण किती हायपर व्हावं, किती लिमिट सोडून बोलावं. आपण घरामध्ये असताना आपल्याकडे कॅमेरा लावलेले नाही आहेत, लोकांना कळत नाही, पण आपण पण कधी कधी तसं वागत असतो घरामध्ये. आपण पण कधी कधी एक हद्द क्रॉस करून काहीतरी बोलत असतो. आपण पण कधीतरी खूप विचित्र पद्धतीने घरामध्ये वावरत असतो. सो हे पाहून हेच कळतं की कशा पद्धतीने आपण संयमाने छान आपलं घर म्हणून कसं राहायला पाहिजे, एकमेकांशी कसं छान कम्युनिकेट केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या बघून असा काहीतरी परिणाम करून घ्या की आपल्या पण स्वभावामध्ये जरा बदल झाला पाहिजे. आणि पॉझिटिव्हली, मी एकदम पॉझिटिव्ह नेचरचं असल्यामुळे काहीतरी पॉझिटिव्हली त्याच्यातून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. आणि बघा मग बिग बॉस, बाकी काय बोलेन. येस, खूप मस्त वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच. थँक्यू.